वर्षभरासाठी आमरस ठेवा साठवून एकदम सोप्या पद्धतीने. आजकाल सगळं सोपं झालेलं आहे. पण आमरस हा वर्षभर खायला पाहिजेच बरं का. सीझनमध्ये तर खाल्लाच पाहिजे. त्याची तर चवच वेगळी असते. पण आम्हाला इतका आमरस आवडतो ना, आम्ही महिन्याला एक डब्बा काढून ठेवतोच. म्हणजे 10 तर डबे असतात. जास्तीत जास्त 8 ते 10 आमचे डबे आम्ही आमरसचे करून ठेवतो आणि असे मस्त असे हापूस आंबा आम्ही कोकणातून डायरेक्ट बागेतून आणलेला असतो. आमचे पप्पांचे फ्रेंड आहेत, ते आम्हाला देतात. म्हणजे विदाऊट केमिकल पिकवलेला चांगला आंबा असतो आणि तो आंबा आम्ही वर्षभरासाठी प्रिझर्व करून ठेवतो. पल्प काढून ठेवतो. एकदम सोप्या पद्धतीने, काही अवघड नाही आहे. बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने ठेवत असतात. आपण तसं काही करायचं नाही. एकदम सिंपल पद्धत वापरायची आहे. घरगुतीच पद्धत वापरायची आहे. ना उन्हात वाळवायचा, ना गरम करायचा, ना त्याचं बरंच काय काय करायचं, ना मिक्सरवरनं काढायचा. काही करायचं नाही आहे. फक्त जरासं कष्ट लागणार आहे. सोपी पद्धत आहे, पण थोडंसं कष्ट आहे. म्हणजे काय असणार आहे, आपल्याला पाण्याचा थेंब पण वापरायचा नाही आहे याच्यामध्ये. त्यामुळं ना हे आपण आंबे धुणार आहे आणि ते ड्राय करणार आहे. म्हणजे एक एक आंबा आपल्याला धुवायला लागणार आहे स्वच्छ वरनं आणि त्यानंतर तो असा ड्राय करायचा आहे. पाण्याचा थेंबही ठेवायचा नाही आहे आपल्याला, ना भांड्याला ना ओट्यावर. जर करत असाल तर ओट्यावरही आपल्याला पाण्याचा थेंबसुद्धा ठेवायचा नाही आहे. आणि मी ते सगळं ड्राय करून घेत आहे. आधी आंबे ड्राय करून घेणार आहे आणि त्यानंतर ओटा पण सगळा ड्राय करून घेणार आहे आणि पाण्याचा थेंब पण वापरणार नाही आहे. त्यामुळं हा मँगो ज्यूस इतका छान राहतो ना. आपण 6 महिन्याने जरी तो फ्रीजमधून काढला तर आपल्याला तो फ्रेशच आहे असा वाटतो. आणि आता मी खूप वर्षापूर्वी माझ्या सासूबाई होत्या तेव्हा त्या करतच होत्या आणि आता पण मी करतच आहे. खूप छान, म्हणजे छान राहतो आणि एकदम गोड गोड, म्हणजे गोड असा. अजून त्याच्यामध्ये साखर मुरलेली असते त्यामुळं खूप गोड लागतो. एकदम छान असा हा रस लागतो. आणि जर तुम्हाला या पद्धतीनं, सोप्या पद्धतीने, म्हणजे रस काढणे, उन्हात वाळवणे किंवा उन्हामध्ये त्याचं काय ते ठेवून प्रिझर्व करणे किंवा आपल्याला गरम करून वगैरे अशा पद्धतीने बरेच जण करत असतात. त्या पद्धतीने करायचं नसेल आणि डायरेक्ट रस काढून त्याच्यामध्ये साखर घालायची आहे आणि आपल्याला फ्रीजला ठेवायचं आहे, या पद्धतीने जर करायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. एवढंच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला पाण्याचा थेंबसुद्धा नाही टाकायचा. तुम्हाला माझ्या आंबे तुम्हाला ड्राय दिसत असतील. मी घेतलेलं पातेलं पण ड्राय होतं, म्हणजे हात पण ड्राय होते आणि ओट्यावर पण दिसत असेल. आंब्याचाच रस इकडं तिकडं उडेल पण पाण्याचा थेंबसुद्धा दिसणार नाही. मी नळाच्या शेजारीच करत आहे, बेसिनच्या शेजारीच करत आहे, पण पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे. कारण एवढे महागडे, मुलकाचे महाग आंबे आणून आपण हा आमरस बनवणार आहे. फुकट तर आपल्याला कोणी देणार नाही आहे. त्यामुळं आपल्याला हे मुलकाच्या महाग आंब्याचा रस व्यवस्थित वर्षभरासाठी साठवून ठेवायचा आहे. त्यामुळं खराब होता कामा नये याची आपल्याला खबरदारी घ्यायची आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही आहे, थेंबसुद्धा टाकायचा नाही आहे. तर चला, आता मी काय केलेलं आहे तुम्ही बघितलंच. आंबे छान धुवून घेतले, पूर्ण ड्राय केलेले आहेत. तुम्हाला दिसतच असेल. ड्राय करण्यासाठी मी दुसरा नॅपकिन वापरलेला होता. नंतर मी थोड्या वेळा हात धुवायची, कारण व्हिडिओ पण बनवायला लागायचा ना मला. त्यासाठी मी हात धुवायची, ड्राय करायची असं करण्यासाठी एक नॅपकिन वापरलेला आहे. तुम्हाला ही प्रोसेस खूप लेंदी वाटेल, बोर वाटेल, पण नाही, खूप सोपी आहे. करायला गेलं तर खूप सोपी आहे. व्हिडिओमध्ये मी आता सांगत आहे फिरवून, त्यामुळे तुम्हाला तसं वाटत आहे, पण खूप सोपी पद्धत आहे. मला तर खूप सोपी वाटते. मी बरेच व्हिडिओ पण बघितलेले आहेत, पण मला ती प्रोसेसपेक्षा ही प्रोसेस, म्हणजे प्रत्येकाला वाटणारच ना आपलंच खरं, आपलंच चांगलं, असं काही नाही आहे. पण मला ही प्रोसेस आवडली. तुम्हाला जी प्रोसेस आवडते त्या प्रोसेसने करा, फक्त खराब होऊ देऊ नका, याची तुम्ही खबरदारी घ्यायची आहे. तर आता या ठिकाणी मी आंबे छान पिळून घेतलेले आहेत. कुईतून सगळा गाभा पल्प साईडला काढलेला आहे आणि कुया खूप हाताला लागतात आणि हात असा इतका हे होतो ना रस काढून, कारण ताकद लागते ना त्या हे करण्यासाठी, पल्प काढण्यासाठी त्याचा. त्यामुळं थोडंसं कष्टमय काम आहे, पण आपल्याला खायला वर्षभर लागणार आहे, तर थोडंसं कष्ट करायला 1 दिवस 2 दिवस तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर छान असे मी आता आंबे पिळलेले आहेत. कुईतून सगळा रस साईडला काढणार आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पुढेपर्यंत बघायचा आहे. जास्त मोठा नाही आहे, छोटासाच आहे व्हिडिओ, पण पूर्ण बघायचा आहे.
बघू शकता या ठिकाणी आपला रस काढून झालेला आहे. म्हणजे मी सगळं हातानंच केलेलं आहे, कुठलाही मशीनचा वापर केलेला नाही आहे. आणि आता मी या टप्परवेअरचे डबे वापरायचे आहेत, याच्यातून पाणी अजिबात आत जाणार नाही. अशा पद्धतीचे डबे आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असतात. तुम्ही म्हणाल की आता हे प्लॅस्टिक आहे, प्लॅस्टिक आपल्या शरीरासाठी चांगलं नाही आहे, हे सगळं मला मान्य आहे. पण आपल्याला कधी आपण रोज रोज खाणार तर नाही आहे, महिन्यातून एकदा एवढंच खाल्लं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. तर छान असा मी रस काढून घेतलेला आहे आणि डब्यामध्ये पण ट्रान्सफर केलेला आहे त्या प्लॅस्टिकच्या नाही, टपरवेअरच्या. तर ते शेवटी प्लॅस्टिकच आहे म्हणा. त्याच्यामध्ये ठेवलेला आहे तुम्ही. आणि आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं असेल तर आपल्याला असेच डबे वापरावे लागतात. त्यामुळं मी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. सालीतून पण आता मी हा रस साईडला काढणार आहे. त्याच्यातला थोडा थोडा पल्प आहे तो साईडला काढणार आहे, कारण मी खूप चिंगूस आहे. सगळा कोया वगैरे पांढरा शुभ्र करून काढत असते, कारण मला अजिबात वेस्ट घालवायला आवडत नाही. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये सगळे व्हिडिओ बघत जावा, तुम्हाला समजेलच मी किती काटकसर करत असते. तर जाऊ दे, तो आपल्याला हे नाही आहे, पण आपल्याला आमरस कसा करायचा आहे ते बघायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता मी तर साखरचा लेयर देत आहे. आपला 1-1 इंचवर साखरचा लेयर द्यायचा आहे रस. आणि जास्त भरायचा नाही आहे डबा, थोडासा नाही का फुल भरायचा नाही आहे, थोडासा अर्ध्याच्या वरतीपर्यंत भरला तरी चालेल. आणि आपल्याला कारण साखरचा एक लेयर द्यायचा आहे. आणि साखर ही आमची घरचीच आहे, घरची म्हणजे शेअर्सची आहे, त्यामुळे भरपूर साखर वापरते मी. म्हणजे वापरू शकते, नाहीतर कोण तर म्हणाल की आम्हाला विकत आणायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी हे करू शकता. तर आमची साखर ही घरचीच आहे, म्हणजे आम्हाला शेअर्सची मिळते, त्यामुळं मी हे बिनधास्त करू शकते. म्हणजे असं टेन्शन नाही की बाबा साखर संपली तर मी काय करू. तर असा मी छान आता लेयर तुम्ही देत आहे, तुम्ही बघत आहात किती छान झालेलं आहे सगळीकडं. कारण साखर जेवढी तुम्ही जास्त घालाल त्याच्यामध्ये तेवढा रस तुमचा चांगला राहणार आहे. कारण साखरचा लेयर खूप चांगला आहे. आणि साखर नंतर आपण जेव्हा काढणार आहे आपण फ्रीजमधून खाताना 1 महिन्यानी 2 महिन्यानी त्याचा पूर्ण बर्फ तयार झालेला असतो. 1-2 तास आपल्याला आधी काढून ठेवावा लागणार आहे पाण्यामध्ये, तो नॉर्मल होईपर्यंत. आणि त्यानंतर त्याची साखर असते ना, ते तशीच राहिलेली असते, म्हणजे अशी वितळलेली नसते. त्याच्यामध्ये नंतर आपण हलवायची आहे आणि ती आपल्याला खायला घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं हे करायचं आहे. एकतर डबा माझा तुम्ही बघितला कसा झालेला आहे. प्रोसेस समजली नसेल तर मी तुम्हाला परत एकदा शॉर्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेल. तर आता मी पुढचे आंबे पटपट सगळे पिळून घेते. आणि सगळे आता आपण साखर घालून साखरचा एक लेयर द्यायचा आहे. मी परत एकदा सांगते, आंबा स्वच्छ धुवायचा आहे, ड्राय करायचा आहे, छान पिळायचा आहे. कुठल्याही मशीनचा वापर करायचा नाही, मिक्सरचा वापर करायचा नाही. डायरेक्ट तो टप्परवेअरच्या डब्यामध्ये ट्रान्सफर करायचा आहे. त्याच्यावर 1-1 इंचचा साखरचा लेयर द्यायचा आहे. आणि त्यानंतर तो छान असा पॅक करून आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. अशी सगळे हळूहळू आपण सगळे जेवढे होतील तेवढे तुम्हाला मी आता माझे किती डबे झालेले आहेत, 6-7 डबे झालेले आहेत बहुतेक, मी काही मोजलेले नाही आहेत. आपल्याला पुढे समजेलच किती डबे झालेले आहेत. तर चला आता आपण पटपट हा रस करून घेऊया. आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि जर तुमच्याकडे ह्याच्यापेक्षा सोपी पद्धत असेल तर मला प्लीज सांगा, कारण अजून मला थोडासा रस बनवायचा आहे. आंबे आहेत शिल्लक, तर तुमच्याकडची पण पद्धत मला सांगा, मी त्याही पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेल. आणि माझी पद्धत आवडली असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा.